हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मी घेऊन आलेले रेसिपी व्हिडिओ. त्यामध्ये मी मुलांसाठी बनवणार आहे तीळ आणि गुळाची करंजी. तर इथं मी सुरुवातीला तीळ घेतलेले आहेत. ती पिशवी पण मी तीळ वाळवून ठेवले होते, पण पिशवी खराब झाली आहे. तर आपल्याला जेवढी करंजी करायची तेवढेच तीळ घेऊया, प्रमाण बघत आहे. आणि त्यामध्ये मी ते उडदाचे हे थोडे थोडे पडलेले आहेत, कारण उडीद आणि ते शेजारी वाळत घातले होते. ते थोडं घाई जमा करताना एक अर्धा मिक्स झालेले, तर ते मी निवडून काढत आहे. आपल्याला जेवढी करायची तेवढी अगोदर तीळ काढून घ्यायचे, नंतर ते व्यवस्थित भाजून घ्यायचे. तर भाजण्यासाठी इथं आपण टाकलेला आहे तवा. आपण आता घेऊया तीळ भाजून. तर तीळ थोडेसे लालसरच भाजून घ्यायचे, एकदम जास्त पण नाही हे होऊन द्यायचे, कारण नंतर कडवट लागते. मग हवरी जास्त प्रमाणात भाजले गेले ना तर कडवट लागते. एकदा तवा तापला ना गॅस थोडा कमी फ्लेमवर करायचा. तर आपण इथं घेऊया तीळ भाजून. कमी फ्लेमवर थोडा जास्त वेळ लागतो, पण व्यवस्थित भाजतात. तर अशा प्रकारे इथं झालेले आहेत आपले तीळ भाजून घेणं. तर आपण एका त्याच ताटामध्ये काढून घेऊया. पुन्हा राहिलेली तीळ टाकूया भाजण्यासाठी. शाळेतून आल्यावर मुलं गोड खायला मागतात, तर साखरेचं ते देण्याऐवजी हे छान आहे तिळाचं आणि गुळाचं, आवडीनं खातात. पण त्यामुळे असे कधीमध्ये असे पदार्थ करून ठेवायचे. तर अशा प्रकारे आपण सगळे तीळ भाजून घेऊया. मध्ये मध्ये हलवत द्यायचे, कारण जास्त वेळ ठेवले तर एक साईडने जास्त करपल्यासारखे होतात आणि मग कडवट लागते ते. तर इथं झालेले आहेत आपले पूर्ण तीळ भाजून घेतलेले आहे. तर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. तर इथे तीळ घेतलेले आहे ताटामध्ये काढून. आता यात मिक्स करण्यासाठी आपण गूळ घेऊया. गूळ घेतलेला आहे. आता आपल्याला जेवढ्या प्रमाणात लागतं आहे तेवढ्या प्रमाणात काढून घ्यायचा. गुळाचा कलर कसा जास्त डार्क नाही, कधी कधी खूप डार्क पण येतो ना, तर त्यांनी सारांना छान कलर येतो. पण या गुळाचा कलर एवढा डार्क नाही, व्हाईट आहे. तर अशा प्रकारे आपण फोडून घेऊया गूळ. तर मी आता काढत आहे गूळ. हा गूळ जरा थोडासा चिकट आहे, त्यामुळे काढण्याला पण जड जात आहे. गावरान गूळ आणला ना तर इझिली खलबत्त्याच्या यानं लगेच फुटून जातो, पण हा जरा चिकट आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जेवढ्या प्रमाणात गूळ लागतो तो गूळ घेतलेला आहे. आणि 5 ते 6 आपण इथं इलायची काढून त्यात मिक्स करायच्या, कारण मिक्सरमध्ये काढताना त्यात मिक्स होऊन जातात. छान सेंट येतो, चव पण छान लागते. नंतर वरतून बारीक करून टाकण्यापेक्षा ह्या मिश्रणातच मिक्स करायच्या, कसं छान मिक्स होतं सगळीकडे. आता हे गूळ मी तिळामध्ये मिक्स करत आहे मिक्सरमधून काढण्यासाठी. तर आपण हे मिश्रण काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून. बघू शकता जरा चिकट गूळ आहे म्हणून थोडंसं मी असं हातानं सुट्टा करत आहे.
तर इथं झालेलं आहे आपलं सारण तयार. नंतर आपण घेऊया पीठ मळण्यासाठी. तर मी इथे घेतलेला आहे मैदा. तर नेहमी मी मैद्यात पण नाही करत, कधी कधी कणिक पण घेते, कारण मैद्यात पांढऱ्या चांगल्या दिसतात, पण मैदा जास्त खाल्लेला चांगला, मुलांना जास्त हे होत नाही, पचनाचा प्रॉब्लेम येतो त्यामुळे, आणि चांगलाही नाही कोणालाच खाल्लेला. पण आज इथे थोडासा होता पहिल्या पाऊसमधला राहिलेला, त्यामुळे म्हटलं हाही संपवून टाकूया, नंतर खराब होऊन जाईल. तर इथं मैद्याचं पीठ आपण व्यवस्थित असा गोळा करून घेऊ. तर पीठ घेतलेलं आहे मळून. तर मी आता खाली घेतलेले लाटायला, कारण उभा राहून राहून कंटिन्यू दिवसभराचे कामावर आणि एक्स्ट्राचं असं काही दुपारी करा म्हटलं ना तर खूप पाय गळतात. त्यामुळं आणि वेळ पण लागतो ना याला एकटीला बनवायला, त्यामुळे मी खाली अशा बनवून घेत आहे. तर गोल यावं म्हणून काही नाही, पुरी अशी फक्त साच्याच्या बाहेर थोडी पडली पाहिजे, साच्याला उरली पाहिजे, अशा प्रकारे लाटून घ्यायची, साच्यात टाकायची, सारण भरून झाली करंजी रेडी. अशा प्रकारे सगळ्या करंज्या आपण बनवून घेऊया. जास्त प्रमाणात पण सारण भरायचं नाही, जेवढं योग्य तेवढं, कारण मग तळताना कधी फुटण्याची पण शक्यता असते. तर अशा प्रकारे आपण सगळ्या करंज्या बनवून घेऊया. तर इथं झालेल्या आहेत सगळ्या करंज्या, आणि सारण संपलं होतं, थोडंसं पीठ राहिलं म्हणून त्याच्यात 3 ते 4 मी पुऱ्या करून घेतलेल्या आहेत, कारण ते पीठ कशाला ठेवायचं, नंतर त्याचा काही उपयोग नाही. त्याच्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. तर आपण इथं घेवा गरम तेल ठेवलेलं आहे गरम करायला, आणि त्यासोबत मी थोडे पापड आणि पोह्याचे पापड पण तळून घेत आहे, कारण अगोदर थोडं तेल तापल्यावर कमी तेलमध्ये पापड आणि ते हेही तळून ठेवायची, कधी कधी जेवताना वगैरे द्यायला मुलांना, किंवा आपण पण खातो. तर आता घेऊ आपण करंज्या तळायला. ते इथं सोडत आहे मी करंजी. तेल तापलेले, कारण अगोदरच पापड आणि पोह्याचे आणि आपली मूग डाळ त्याचे पापड मी काढून घेतलेले आहेत. आता सोडत आहे करंज्या. करंज्या करायला जास्त वेळ लागतो, पण तळायला खूप पटकन होऊन जातात. 10 मिनटात तर पूर्ण करंज्या पण तळून होऊन जातात. बघू शकता इथं थोडंसं असं खाली वर करीत राहायचं, कारण मग एक साईडच जास्त भाजली जाते आणि एक साईड व्हाईट होते, त्यामुळे पलटी मारायची त्यामध्ये हळूच, कारण काळजी घ्यायची, कधी कधी अचानक तेल पण उडतं. तर इथे 4 ते 5 करंज्या टाकलेल्या मी सुरुवातीला. बघू शकता छान तळून झालेले आहेत, छान असा कलर पण आलेला आहे, आणि असं मापात सारण भरल्यावर फुटत पण नाहीत. मस्त आपण त्या पिठाच्या ताटाच्या ह्याच्यातच आपण काढून घेतलेले आहेत, नंतर डब्यामध्ये भरून ठेवता येतील. तर अशा पद्धतीने आपण सर्व करंज्या तळून घेऊया. घेता येतात, पुन्हा सोडत आहे, आणि अशाच प्रकारे सगळ्या करंज्या काढून घेत आहे. एकदा तेल तापलं ना करंजी तळायला काही वेळ लागत नाही, खूप पटकन होऊन जातात. तर छान असा कलर येत आहे, खायला पण छान आहे. तेल आणि गुळाच्या थोड्या हेल्दी, कारण रव्याच्या वगैरे फक्त गोड गोड देण्यापेक्षा, मग साखरेच्या वगैरे देण्यापेक्षा गुळ आणि तिळाच्या छान आहेत मुलांना खायला. एरवी फराळाचं बनवायच्या वेळेस बनवतो आपण सगळ्या, पण अशा मध्ये मध्ये करून द्यायलाही छान आहे, कारण जास्त मैद्याचे वगैरे हे ते पदार्थ देण्यापेक्षा असे दिलेले चांगले. अशा प्रकारे आपल्या सर्व करंज्या तळून होत आलेल्या, अर्ध्या झालेल्या आहेत, अर्ध्या बाकी आहेत. आता सर्व करंज्या तळून झालेल्या आहेत, बघू शकता. बाय बाय.